बघतोय भारत पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधीवर एकमत झालेलं आहे। आज संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आलेली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने मध्यस्थी केल्याचं देखील दिसतंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं आणि या संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे। त्यानंतर पाकिस्तानने देखील या संदर्भातली माहिती स्पष्ट केलेली आहे। आज संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आलेली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सगळ्या भ्याड हल्ल्यांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यानंतर अखेर शस्त्रसंधीसाठी पाकची आंतरराष्ट्रीय पातळीवर विनंती पाहायला मिळाली होती आणि आता अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केलेली आहे। दोन्ही देशांशी बातचीत केली आणि शस्त्रसंधी झालेली आहे। चीनी इक्विपमेंट आहे त्याचं जे परफॉर्मन्स आहे हे अतिशय खराब होतं आणि आफ्रिकन देशांनी चीनी इक्विपमेंटची ज्या ऑर्डर्स आहे त्या कॅन्सल करायला सुरुवात केली होती आणि अमेरिकाचा दबाव तर होताच आणि अमेरिकेने काही प्रमाणात अशी एक गॅरंटी दिलेली आहे की याच्यापुढे पाकिस्तानने जर कुठलं दहशतवादी कृत्य केलं तर आम्ही त्याची काळजी घेऊ। म्हणजे अमेरिकेचं इंटेलिजन्स, अमेरिकेची माहिती सगळं पाकिस्तानवरती लक्ष ठेवेल आणि याच्यानंतर सीज फायरला आपण ॲग्री केलं। त्याच्या आधी आपल्याला आठवत असेल की 1 तास आधी एक अशी बातमी आली होती की याच्यापुढे भारतात जर कुठलंही दहशतवादाचं कृत्य भारतात झालं तर ते एक युद्धजन्य परिस्थिती युद्ध म्हणून समजलं जाईल आणि भारत युद्ध करण्याचा अधिकार जो आहे हा राखून ठेवतो। म्हणजे याच्यापुढे जर काही घडलं तर भारत युद्धाकरता जाऊ शकेल। आता सगळं जे विश्लेषण आहे ते थोडक्यामध्ये असं आहे की पाकिस्तानचं नुकसान झालं आहे, चीननी पाकिस्तानवरती दबाव टाकलेला आहे, अमेरिकेने समवॉट गॅरंटी दिलेली आहे। तर या सगळ्यामुळे सीज फायरला सध्या आपण ॲग्री केलेलं आहे। परंतु मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा म्हणतो की हा जो आहे आपला त्याला काय म्हणायचं पाकिस्तान हा जो आहे हा अत्यंत धोकेदायक असा